आम्हाला माहीत होतं आम्ही काही झोपत नाहीत, काही नाही. आता विशाल पुढे बसलाय, आम्ही दोघं व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला होतो. काय करणार, टाइमपास. पब्लिक प्लेसला बोलता येईना, व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला होतो आम्ही. थंडी वाजणार आहे. मी एकटाच जागा आहे, एक झोपलंय. मला झोप येईन झाली. गुड मॉर्निंग. हा चहा नाही, हा फेस आहे पूर्ण, फेस आहे. ए कसा लागेल, फेस आहे पूर्ण, मतलब आहे चहा नाहीच आहे. काय गोष्ट आहे बघा, ही स्टेशनला काय द्यायला ते फेकून दिला. बाहेर फिरायला आलो ना, ट्रेनची दिशा समजत नाही. तुम्हाला माहिती आहे का, ही ट्रेन नॉर्थ साऊथ अशी उभी आहे, अशी सन बघा हे इकडे. मला आत्ता समजलं, माहिती आहे का, लय कन्फ्युजन होते. जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला मार्स इलेक्ट्रिक माहीत असेल, बर्मुडामधला, ते मी तुम्हाला दाखवतो. इथून दिसणार नाही आहे, थोडं जवळ गेलं तुम्हाला दाखवतो. पूर्ण मार्स इलेक्ट्रिक आहे, सेम. फक्त ते टावर जास्त येतात इथं, फक्त टावर 2 येतात प्रिपेअरमध्ये, तिथं जास्त आहे. तुम्हाला जवळ गेल्यावर दाखवतो मी. पन्नासला असं एवढं पांचट लागायला नाही काय. फायनली तब्बल 22 तासांनी आम्ही इथं पोहोचलेलो आहे. अरे ये ना भाऊ. गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघा चढायला. आता डायरेक्ट स्टेशनहून आम्ही चाललो लगेज रूमकडं. इथं पायऱ्या असतात, तिथून पायी जायचं. आमचं म्हणणं आहे की आम्ही आता पायी जाणार आहे. चला आला पायी जायचं ना. हो आता पायी जाणार आहेत आम्ही. बघू फायनली थोडासा उशीर झाला, पण लगेज गेलं बघा. थोडंसं 5 मिनिटाचा फायदा झाला. ॲटोवाल्यानं ऑटो पळवला गाड्या, माहिती का. लगेच दिलं, आता टेन्शन नाही. समजा लगेच एकदा गेलं ना, टेन्शन नाही. म्हणजे पायऱ्यात चढायला आता अडचण नाही. आता आम्ही मस्त पायऱ्यात चढतो. आता 3500 पायऱ्या आहेत. पायी जाण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आमच्या विशाल भाऊनं कॅन्सल केलेला आहे. आता आम्ही बसनं चाललो. बसनं जाऊ. चला आता काय, चला बसनं जाऊ. आता काय पायऱ्यानं मजा आली असते, पण ठीक आहे. प्लॅन कॅन्सल. आता आपण वेळ नाही, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलेला आहे. वेळ नाही, बरं ठीक आहे. बघा आम्ही रस्त्याने घुमताना ये खूपसूरत सी सिटी. हा जो गेट आहे हा मेन गेट आहे, म्हणजे इथून सरळ वरी तिरुमलाला. इथं आपली पण आणि व्हेकलची सुद्धा चेकिंग होते. इथून पुन्हा मग नंतर आपल्याला व्हेकलमध्ये बसून डबल जावं लागणार आहे. इथं बघा क्लिनिंग, स्वच्छता याची किती लक्ष दिली जाते बघा. क्लिनिंग आहे, पूर्ण स्वच्छ आहे, पूर्णपणे स्वच्छ आहे. जर इथं दिवस असला असता तर इथं हा बघा, हा खूप मोठा डोंगर आहे. हा हे तिथे हे दिसतं असं. आता हे रात्र असल्यामुळे दिसत नाही आहे. जेव्हा तुम्ही पायऱ्याने जाता तर त्या वेळेनं तुम्ही असं जाता. पण आमचं पायऱ्यानं जाणं कॅन्सल झालं, त्यामुळे आम्ही व्हेकल केली आहे.
तुम्ही रात्री वरून जाताना जे शहरचा नजारा बघता लाजवाब. कॅमेऱ्यात दिसत नसेल पण ते लय भारी दिसते सिटी. ते बघा ते वरती दिसलं हे पूर्ण डोंगर आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तर तिथे खूप मोठे मोठे डोंगर आहेत. आता आपण मेन वरती आलेलो आहोत. वरी आल्यावर सगळ्यात अगोदर एकदा आता जेवण करून घेऊत आम्ही. एकदा इतकं लांब येऊन सुद्धा आम्ही पनीरची भाजी आणि पोळ्या ऑर्डर केल्यात माहिती आहे का. इकडे काय दुसरं जे खायला आणि काय जेवणामुळे उपास सोडायला जेवणामुळे उपवास सोडलेला. तुम्ही वरी थंडी बघा किती किती वाजायली समजू शकता. हे बघा भयानक थंडी वाजायली. खाली काय नाही खाली गरम होतं माहिती आहे का. वरी आलो अरे बाप लय थंडी वाजायली आम्हाला. या साईडला बघा रूम आपल्याला बुक करता येते इकडे खाली. केस जर समजा आपल्याला रूम नाही भेटल्या तर बघा असे झोपतात बघा. असं सरळ डायरेक्ट झोपी जात येतं. रूम नाही भेटलं मग ऑप्शन नाही आहे. बघा वरी बॅग आल्यावर कसं ठेवते ते रो हाऊस सारखं. आता आम्ही आमच्या बॅगी घेतो. विषय कसा झाला आहे 4-5 वाजता इथं बुकिंग सुरू होते ऑनलाईन इथून ठीक आहे. मग नंतर आपल्याला रूम भेटतात आम्हाला म्हणजे पर्सनल प्रत्येकाला. आता वाजलेत 12 थंडी वाजायली. आता झोपायला आम्हाला रूम नाही. आता आम्ही एक चटई अवेलेबल केली आहे त्याच्यावर आम्ही आता झोपणार आहे. तिथं रोडवर आम्ही झोपणार आहेत आता. तर गुड नाईट भावांनो, झोपी जा. स्वीट ड्रीम्स. किती छान सकाळ आहे बघा. मस्त मंत्र पडायलेत कानावर. लय वेळ झालं चालू आहे भारी वाटेल. सकाळ झालेली आहे सूर्यवरती आला आता. फायनली सकाळी 9 वाजता आम्हाला रूमचा मेसेज आलेला आहे. आता आम्ही ही चटई वापस करायला चाललेलो आहोत. काय मित्रांनो चलो.